लोकांचं राज्य, आरक्षणाचं राज्य, सन्मानाचं राज्य, समान अधिकाराचं राज्य, हा सगळा विचार या परिसरातून रुजला आणि म्हणून उरलेल्या ठिकाणी दंगली होतील, पण या ठिकाणी दंगली होणार नाही असा सगळ्यांचा समज होता. तो आता तुटला अशी असणारी परिस्थिती आहे. याच्या पाठीमागचं राजकारण आपण बघितलं पाहिजे. जगाला माहिती आहे की महात्मा फुले, सावित्रीबाई यांचं शिक्षणाचा संबंध असतं. ज्या वेदांनी असताना शिक्षण बंद केलं होतं, महिलांना शिक्षण नाही, शूद्रांना शिक्षण नाही, अतिशूद्रांना शिक्षण नाही, जे क्षत्रिय स्वतःला म्हणतात त्यावेळेच्या असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा शिक्षण नव्हतं. अशानं शिक्षणाची दारं मोकळी केली. हे जगाला माहिती हा इतिहास. सावित्रीबाईंवरती असणारं एक नवीन पिक्चरही कदाचित महिन्या 2 महिन्यामध्ये निघेल. चांगला आहे. आणि हा सगळा उदो केलेला भाग त्याच्यामध्ये. इथे विचारांच्या लढाईला सुरुवात झाली. गोडसे, हेगडेवार, गोलवलकर ही एक विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची असणारी विचारसरणी. इथल्या जनतेला या 2024 मध्ये निकाल द्यायचा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. नाथूराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर यांच्या विचाराच्या बाजूचे आहात की 2024 मध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचाराशी आहात. हा निर्णय तुम्हाला करावा लागणार. ही सरळ सरळ लढाई. ही कुठली लपलेली लढाई नाहीये. जो इतिहास, संस्कृतीचा इतिहास असेल, समाजाचा इतिहास असेल, एकमेकाच्या धर्माचा आदर करणारा असणारा इतिहास, मग इथे संतांनी सांगितलेल्या माध्यमातून तो उद्ध्वस्त करायचा. तो उद्ध्वस्त करायचा, नवा इतिहास लिहायचा. आणि या नव्या इतिहासाची मांडणी कशाच्या होणार? नाथूराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर यांच्या विचारावरती. मग ठरवायचा हा आहे की यापुढे शांततेमध्ये जगायचं आहे की अशांततेमध्ये जगायचं आहे. शांततेमध्ये जगायचं आहे की अशांततेमध्ये जगायचं आहे. मी फार वेळ बोलणार नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर मांडणार. ज्यांना असं वाटतं की महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा असणारा विचाराचं राज्य यावं असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बीजेपीच्या विरोधात लढलं पाहिजे. पण मुसलमान जसा शब्द वापरतो जालिम,
तसं जालिम शांत बसणार आहे का आणि स्वतःला उद्ध्वस्त करून देणार आहे का? तर जालिम हा काही शांत बसणार नाही, सैतान हा काही शांत बसणार नाही. त्या सैतानाच्या आणि जालिमाच्या कारवाया त्या ठिकाणी चालणार. आणि या जालिमाच्या आणि सैतानाच्या कारवाया काय चालणार, ते यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. हे एकत्र आले तर आपला पराजय आहे. आणि हे एकत्र लढले नाही तर या सैतानाला वाटतं की आपला विजय आहे. आणि हे सैतान कोण आहे? तर RSS BJP हे सैतान आहे. मोदी हे त्याच्यातलं. त्याच्यामुळे या सैतानाचं राजकारण कसं राहणार, तर बापात बाप ठेवायचा नाही आणि लेखात लेख ठेवायचा. आणि त्याला बापात बाप ठेवायचा नाही, लेखात लेख ठेवायचा नाही, तर आज तो सत्ताधारी आहे. जेव्हा सत्ताधारी असल्यामुळे सगळी सत्तेची सगळी यंत्रणा तो वापरणार. मी एका बाजूला मतदाराला दहशत निर्माण करायला, आणि दुसऱ्या बाजूला जेलमध्ये टाकायला. त्यांचं एक हत्यार आपण असणारा मोडीत काढ. जी 5 महत्वाची हिंदू समाजाची मंदिरं आहेत, आस्था आहे, एकावरती बॉम्ब टाकून द्या. की बॉम्ब टाकला रे टाकला की आपल्याला असं वाटतं मुसलमानांनीच टाकला. बॉम्ब आणि मुसलमान हा असणारा जुळलेला आपल्या डोक्यात फिट झालेला आहे. तुम्ही असं फिट झाले असं आहे. म्हणजे मग मुसलमान एका बाजूला गेले आणि उरलेले सगळे एका बाजूला गेले, आपल्याला जिंकायला सोपं आहे. बाई हे या देशामध्ये होऊ शकतं. आपण आगा केला आणि हे करायचं नसेल तर मिलिटरीच्या ताब्यामध्ये देऊन टाका इलेक्शन होईपर्यंत, त्याचा असणारं संरक्षण करण्यासाठी. संरक्षण करण्यासाठी मिलिटरीला देऊन टाका म्हटल्यानंतर एक हत्यार त्यांचा आपण काढून घेतलं. असे अनेक हत्यार आहेत. नवीन एक काढून घेतलं म्हणून जिंकला असं नाही. आता हे जे एकत्र यायचं नाही त्याचं कारण असं, महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता जाऊन किती महिने झाले? 14 महिने झाले. आता ह्या 14 महिन्यामध्ये या तिघा पक्षांना लोकसभेच्या जागा वाटून घेण्याचा वेळ मिळाला नाही. हे कारण आहे की प्रत्येकाला असणारा संदेश गेला, राजे हो, सीटों का अगर बंटवारा हो गया, ऐलान होने के पहले तिहार जेल में होंगे. बे तुमचं वाटप झालंय असं आम्हाला कळालं, तुम्हाला आम्ही तिहार जेलमध्ये बंद केलं. आता मला सांगा, किती जण पोलिसांनी सांगितलंय की मी तुला आता पकडून घेऊन जातो? किती जण जायला पोलिसाबरोबर तयार होतील? अर्धे जण तर पळायला सुरुवात होतील, हातापाया पडायला लागतील. अरे बाबा, कशाला जेलमध्ये घेऊन चाललेला आहेस? माझं आयुष्य कशाला बर्बाद करतोयस? अमुक करतोयस, तमुक करतो, असे नाना तऱ्हेने. आणि नाही जमत थोडं घे आणि मला सोडून टाक. हे आपली वागणूक आहे. या आपल्या वागणुकीवरनं
ज्यांच्यावरती इन्क्वायरी चाललेली आहे त्यांना धमकवली आणि त्यांना धमकी दिली, तर आपण जसं वागतो तसं ते वागणार नाहीत का? वागणार, बरोबर. का कोणालाही जेलमध्ये जायचं नाही, कोणालाही लालू प्रसाद व्हायचं नाही. लालूनी म्हटलं तुम्हाला जेलमध्ये टाकायचं टाका, मी राजकारण जेलमधनं करेन, पण मी तुमच्या समोर झुकणार नाही. मी तुमच्या समोर झुकणार नाही. तो माणूस झुकला नाही. पण आता जे असणारा एनडीए मध्ये आहेत, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आहेत, किती जण असे आहेत की लालू प्रसाद सारखे आहेत? मला ते दिसत नाही. कच्चे लिंबू दिसतात, लुडकणारे लिंबू त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे लुडकायला लागले की सैतानाचा खेळ यशस्वी झाला हे आपण लक्षात. आता वंचित बहुजन आघाडीच म्हणा ना, कित्येक वेळा सध्या अरे बाबा आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत, आम्हाला घ्या, नाही घेणार. मोदीने त्यांनाही सांगितलं की तुम्ही असं वंचितवाल्यांना घेऊ नका, कारण का आम्ही त्यांच्या विरोधात चौकशा लावल्या, साले खडकू आहेत, काहीच मिळत नाही त्यांच्याकडे, भिकारीपेक्षा भिकारी आहेत सगळे. आणि म्हणून ह्यांना आम्हाला अडकवता येत नाही. हे जर इंडियाच्या आघाडीमध्ये गेले तर मोदीला तासल्याशिवाय राहणार नाही लोकांसमोर. आणि मोदीचं राजकारण जे आहे आज एकच चाललंय, आज एकच चाललेलं आहे की तो जे सांगतोय तेवढंच, उरलेलं कोणी सांगायला तयार नाही. मी आजच दुपारच्या असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं की त्या न्यूज ट्रॅकला तुम्ही पकडलं, याचं कारण की त्याला चायनाकडून पैसे आले. अरे नालायक मोदी, पहिल्यांदा एक सांग की गलवान ज्यावेळेस झालं त्यावेळेस चायनाकडून तू पैसे घेतलेस की नाही याचा खुलासा कर. मी आजही आपल्याला असणारं सांगतो, चायना बरोबर गलवान मध्ये सोल्जरचं जे आहे, आर्मी मेनचं जे आहे, हातातील लढाई ज्यावेळेस झाली त्याच्या 4 दिवसाच्या नंतरचं वर्तमानपत्र काढा आणि 4 दिवसाच्या वर्तमानपत्रानंतर मोदीला चायनाने पैसे दिले. या बातम्या आहेत, हे आपण असं लक्षात घ्या. त्या न्यूज चॅनलने पैसे घेतले म्हणून ते देशद्रोही आहेत. मोदी तू असा कुठला लागलेला आहेस रे की तू असणारा देशद्रोही नाहीस? चायनाकडून तूही पैसे घेतलेले आहेस, मग तूही देशद्रोही झाला. त्याला माहित आहे हे जर भारतभर असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले तर आपली चितू व्हायला वेळ लागणार नाही. इंडियातले असणारे ते म्हणतात प्रकाशराव तुम्ही काही बोलू शकता. हा म्हटलं मी काही बोलू शकतो, याचं कारण की माझ्या पाठीमागे इन्क्वायरी नाही. तुम्ही काहीच बोलू शकत नाही कारण का तुमच्या पाठीमागे इन्क्वायऱ्या लागलेल्या आहेत. आणि म्हणून उद्याच्या ह्याच्यामध्ये इंडियाची युती झाली, फार चांगलं आहे. आम्ही स्वागतच करायला बसलेलो आहोत. आम्ही त्या इंडियाला म्हणतो आम्हालाही त्या तुमच्या बरोबर घ्या. आम्हाला जाण्याची गरज आहे, तुझा विचार तुझ्याकडेच ठेव. आणि म्हणून आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत की असणारा सगळे एकत्र मिळून लढले पाहिजे. जसा प्लॅन एक असतो तसा प्लॅन बी सुद्धा आपण तयार ठेवला पाहिजे आणि तो लोकांनी तयार ठेवला पाहिजे. दिवाळी होऊन जाऊ द्या की मेलेला हिटलर पुन्हा ह्या देशामध्ये जिवंत होईल, हे आपण लक्षात घ्या. कोणाकडे असणारा अँड्रॉइड फोन आहे त्यांनी हात वरती करा. सगळ्यांकडे आहे.
बरोबर. त्या युट्यूब वरती जायचं आणि त्या युट्यूब वरती हिटलर आणि ज्यू, हिटलर डॅश ज्यू अॅट्रॉसिटी असं फक्त टाईप करायचं आणि त्याच्यावरच्या येणाऱ्या ज्या फिल्म्स आहेत त्या आपण असताना बघा. हिटलरनी ज्या पद्धतीने ज्यूचा असणारा अत्याचार केला, तिथल्या जिंकलेल्या नागरिकांचा अत्याचार केला, त्याच्यावरती नंतर निघालेल्या असणाऱ्या ह्या फिल्म्स आहेत. ते बघितला बघता तुम्हाला गोधराची आठवण येईल. ते बघता बघता तुम्हाला मणिपूरची असणारा आठवण येईल. मुंडकं कापलेला, हात कापलेला, पाय कापलेला, उपाशी पडलेला माणूस रस्त्यावरती, ती हालत दिवाळी नंतर होण्याची असणारी शक्यता आहे, हे आपण असणारा लक्षात घ्या. हे जे 4-5 टार्गेट लव जिहादच्या नावाने, गोरक्षकाच्या नावाने जे गावागावामध्ये फिरतायत, शहरामध्ये फिरतायत, माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे, यांचा बंदोबस्त पोलीस करणार नाही का पोलिसाचे हात बांधलेले आहेत. त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही यांच्याकडे जरा नरमाईने बघा. यांचा बंदोबस्त हा नागरिकांनाच करावा लागेल, हे आपण असं लक्षात घ्या. शांतता ठेवायची असेल, शांतता ठेवायची असेल आणि या तरुण पिढीला जे भयभीत केलेलं आहे, आज गुजरात मधला असेल, मणिपूर मधला माणूस असेल, त्याला आपण म्हटलं अरे तो म्हणतो नाही नाही तोबा 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 करत बसतो. हे 4-5 टाळकी आहेत, त्याच्या पुढे टाळकी नाही आहेत. यांना शहरामध्ये आणि गावामध्ये गावकऱ्यानेच अडवलं पाहिजे, शहरवासियानेच अडवलं पाहिजे. यांची हिंमत नाही की गावापुढे लढण्याची, ही आपण असं लक्षात. हिटलर आयुष्यामध्ये एकाच गोष्टीला लढत होता आणि घाबरत होता. तो असं म्हणत होता की लोकांची जनशक्ती समोर कोणीच लढू शकत नाही आणि मी पण लढू शकत नाही, पण एकट्या एकट्याला गाठून मी निश्चितपणे लढू शकतो. हा नवा हिटलर जो देशामध्ये जन्माला येतो, नवा हिटलर जो त्या देशामध्ये जन्माला येतोय, त्याच्याशी लढायची असेल तर आपली सगळ्यांची शक्ती एकत्र आली पाहिजे, हे असताना लक्षात घ्या. जनशक्तीच्या समोर इथला असताना हिटलरही टिकला नाही तर हा आपला सैतान सुद्धा टिकणार नाही, हे लक्षात. आणि म्हणून ही लढाई जनतेच्या हातातली लढाई, ही सत्तेची लढाई नाहीये. ही या देशामध्ये उद्या कोणाच्या विचाराचं सरकार चालेल याची असणारी लढाई. एका बाजूला नथुराम गोडसे, एका बाजूला असणारा हेगडेवार, गोलवलकर असा विचारसरणी, आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब, महात्मा गांधी असा विचारांचा लढा आहे. पुढचा लढा, पुढची व्यवस्था कशी राहणार हा त्याच्यातला भाग. महात्मा गांधींना गोळ्या का घातल्या? RSS वाले मोहन भागवत माझ्या बरोबर या व्यासपीठावरती या, वाद विवाद आपण असणारा करू. तुम्ही असं म्हणताय की महात्मा गांधीने 60 कोटी पाकिस्तानला द्यायला सांगितले आणि म्हणून त्याला नथुराम गोडसेने गोळ्या घातल्या. तुमच्या गांडीत दम असेल ना तर माझ्या बरोबर ह्या सभेमध्ये या आणि त्याच्यावरती वाद आपण असणारा करू. महात्मा गांधींचा असणारा जो आग्रह होता
तो ओबीसीने लक्षात घ्या. ओबीसीने पहिल्यांदा लक्षात घ्या की महात्मा गांधींना गोळ्या घातल्या या 60 कोटीसाठी नाही. महात्मा गांधींना एक वेळा नाही तर 5 वेळा गोळ्या घालण्याचा प्रयत्न झाला. आणि तो कशासाठी झाला तर सवर्णाच्या हातामध्ये तो तिरंगा होता. सवर्णाच्या हातामध्ये जो तिरंगा होता तो महात्मा गांधीने गावागावामध्ये फिरत जाऊन इथल्या साऱ्या बहुजन समाजाच्या हातामध्ये दिला आणि बहुजनाची लिडरशिप ही या देशामध्ये उभी केली. या देशातल्या लिडरशिप उभं करण्याचं श्रेय कोणाचं असेल तर हे महात्मा गांधीचं, हे आपण सारं लक्षात. मग तो माळी असेल, धनगर आहे, कुणबी आहे, लोहार आहे, सोनार आहे आणि इथला पाटीलही असेल. इथल्या राजकीय पटलावरती आणायला सवर्णाच्या हातामधला झेंडा इथल्या बहुजनाच्या हातामध्ये देण्याचं कामकाज कोणी केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर बाबासाहेबांनी इथल्या साऱ्या अस्पृश्यांच्या नव्या लढ्याचा असताना सुरुवात केली. या दोन महापुरुषाने राजकारणाचा पुन्हा कॅनव्हास बदलला. या दोन महापुरुषाने पूर्ण राजकारणाचा कॅनव्हास बदलला. सवर्णाच्या हातातला असणारा ब्रश काढून घेतला आणि सर्वसामान्य बहुजनांच्या उपेक्षितांच्या हातामध्ये असताना दिला. हा राग होता आणि म्हणून गोळ्या घातल्या हे असताना लक्षात. RSS वाले त्या 60 कोटीचा असणारा ताकद असेल, हिंमत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या 60 कोटीचा असणारा करारनामा कोणी नेगोशिएट केला? तो करारनामा जो आहे भारत देशाच्या वतीने त्याचं प्रतिनिधित्व कोण करत होतं याचं नाव सांगा. त्याच्यावरती सह्या कोणी केल्या ते असणारं सांगा. हिंमत असेल तर ते असणारं सांगा. आणि RSS ची त्यावेळेसची भूमिका होती की हा करारनामा लागू नाही झाला पाहिजे. आंतरराष्ट्रीय जाणकाराचा महात्मा गांधी होता म्हणून तो म्हणाला हा देशाचा पहिला करारनामा तुमच्या कॅबिनेटने केलेला आहे. त्या कॅबिनेटचा मी हिस्सा नाहीये, तुमच्या सरकारचा मी असणारा हिस्सा नाहीये. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस शब्द दिला जातो त्यावेळेस तो शब्द पाळला गेला पाहिजे. पाळला गेला नाही तर तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि पहिला करारनामा हा तुमचा 60 कोटीचा केलेला करारनामा आज तुम्ही मोडायला निघालात तर जग तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. मी माझी बाजू मांडली नाही, आग्रह धरला नाही, तुम्हाला जबरदस्ती केली नाही म्हणून मी अनशनला बसणार आहे. RSS वाले, मोहन भागवत वाले हिम्मत असेल तर तो करारनामा कोणी पाकिस्तानच्या असणाऱ्या कायदे मिल्लत बरोबर असणारा केला ते असणारा सांगा. जिना बरोबर बोलायला कोण गेलं होतं ते सांगा. मी आज नाही सांगत तुम्हाला असणारा वाट बघतो की प्रामाणिक आहात का मला बघायचं आहे. तुम्ही तो करारनामा कोणी केला तो असणारा सांगा. तो करारनामा लागू झाला पाहिजे. का देशाचा पहिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय करारनामा होता आणि आंतरराष्ट्रीय करारनामा हा तुम्ही लागू करणार नसाल तर यापुढे आंतरराष्ट्रीय करारनाम्यामधला तथ्य आणि विश्वास हा तुम्ही गमावलेला असेल आणि म्हणून तो लागू करा. या आग्रहासाठी महात्मा गांधी. मित्रो, इथं फसव्याचं राजकारण फार चालतं.
फसव्याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं, खोटं बोलण्याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं. आणि म्हणून मोहन भागवत यांना असं आव्हान देतो की या त्या पाकिस्तान बरोबर झालेल्या 60 कोटीच्या करारनामा हा मी आज इथे आणून ठेवून देऊन आपण त्याच्यावरती चर्चा करू. तुम्ही खरे की आम्ही खरे याचा असणारा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा तर. आणि म्हणून मित्रो, हे इलेक्शन सामान्य माणसाच्या हातामध्ये येणार. एकत्र लढले तर फार चांगलं, पण एकत्र लढले नाहीत तर असं समजू नये की त्यांना एकत्र यायचं नव्हतं, त्यांना जालिमाने एकत्र येऊ दिलं नाही. हे आपण डोळ्यात त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, डोक्यात आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना सांगतो, मोदीचं सरकार, RSSचं सरकार, BJPचं सरकार ठेवायचं की न ठेवायचं हे मुसलमानाच्या हातामध्ये आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे मुसलमानाच्या हातामध्ये आहे. आम्ही सगळं आपल्या आपल्या पक्षामध्ये जाऊ. इथला मराठा असेल, कुणबी असेल, लोहार असेल, सोनार असेल, तो आपापल्या पक्षामध्ये जाईल. मुसलमानाचा अजून कुठला पक्ष निर्माण झालेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही मोकळे आहात. आता तुम्ही काही जण मुसलमानातले काँग्रेसमध्ये आहेत, काही जण BJP मध्ये आहेत, काही जण NCP मध्ये आहेत, काही जण शिवसेनेमध्ये आहेत. ही सगळेजण आपापला पक्ष कसा आहे चांगला आहे सांगायला येतील. त्याला म्हणा 2024 पर्यंत तुझा कोंबडा बंद करून ठेव, त्याला बिनकुल आवाज करून देऊ नको आणि तू पण आवाज करू नको. काँग्रेसचा कोंबडा असेल, NCPचा कोंबडा असेल, BJPचा कोंबडा असेल, शिवसेनेचा कोंबडा असेल, हे वेगवेगळे लढले तर त्या कोंबड्याला म्हणायचं तू आता कोंबडीसारखा खुडूक झाला पाहिजेस. या इलेक्शन मध्ये कोंबडीसारखा तू खुडूक झाला पाहिजेस. आणि मुस्लिम समाजाने 1,00,000, 1,25,000, 1,50,000, 2,00,000 मतदान प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. धनगराच्या मेंढऱ्याप्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे. धनगराची मेंढरी आणि मेंढपाळ ही एका लाईनीत चालतात. तसं इलेक्शन मध्ये मतदान करताना या 5 उमेदवारांपैकी कोणाकडे जास्ती मतं आहेत, कुणाच्या हातामध्ये दूध आहे आणि ते भरलेलं दूध आहे, त्या भरलेल्या दुधामध्ये तुम्ही साखर टाकली, गोडवा येईल आणि ते ओतू नाही जाईल आणि BJPला तुम्ही हरवलेलं असेल हे लक्षात घ्या. पण कंडिशन काय, कंडिशन काय, कंडिशन काय, मुसलमानांना कंडिशन काय, त्या धनगराच्या मेंढऱ्याप्रमाणे गेलं पाहिजे. आणि काँग्रेसी, NCP, BJP, शिवसेनेतले कोंबडे झाकून ठेवले पाहिजे किंवा खुडूक करून ठेवले पाहिजे. हे जर मुसलमानाने केलं तर मोदी गायब झाला, RSS गायब झाली, हे आपण लक्षात घ्या. आणि भीतीचं वातावरण हे तुम्ही 1 दिवसामध्ये बंद करू शकता, अशी परिस्थिती आहे. परिस्थिती कठीण आहे. माझं मन मला एक सांगतंय पण विचार दुसरं सांगतोय, करणार काय. माझं मन मला सांगतंय नाही आम्ही असं एकत्र आलं पाहिजे, पण विचार मला सांगतो तो जालिम एकत्र येऊ देणार नाही ना. मुसलमानाने यावेळेस भावनिक होऊन राजकारण करता कामा नये. मुसलमानाने भावनिक होऊन राजकारण करता कामा नये. विवेक आणि विचाराने राजकारण केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मुसलमानाने विवेकने आणि बुद्धीने राजकारण केलं तर इथे RSS BJPचं सरकार गेलं, मोदी पंतप्रधान राहणार नाही, एवढं असताना लक्षात घ्या. अनेक जणांना पटणार नाही माझं म्हणणं. क्या कह रहे, अरे आपण जसं म्हणतो की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे, तसा आपला विरोधी सुद्धा खेळत असतो ना, हेही लक्षात घ्या. हा बुद्धिबळाचा खेळ आहे.
या बुद्धिबळाच्या खेळामध्ये आपल्याला असणारा आपला राजा आणि आपला वजीर आपल्याला वाचवायचा आहे. आपला राजा आणि आपला वजीर काय आहे, तर इथला असणारा पार्लमेंट हा असणारा राजा आहे आणि त्या पार्लमेंटमध्ये जाणारा माणूस जो आहे तो आपला वजीर आहे, त्याला वाचवायचा आहे. तेव्हा या इलेक्शन मध्ये बुद्धीने खेळावं लागेल. ताकदीने खेळण्याचा वेळ संपलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ताकदीचा वेळ होता, तलवार हातामध्ये मिळाली आणि एक स्वराज्य आपण असणारं या ठिकाणी तयार केलं. ते इतिहासाची नोंद आहे. पण आताचा असणारा कालखंड हा तलवारीचा कालखंड नाही. आत्ताचा असणारा कालखंड जो आहे तो बुद्धीचा कालखंड आहे, पेनाचा कालखंड आहे. काळाप्रमाणे आपल्याला असणारं वागावं लागणार, काळाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी योगदान द्यावं लागतं. आणि म्हणून पटत नसलं तरी आपल्याला असणारं ते पटवून घ्यावं लागेल, हे लक्षात घ्या. आता उद्या तुम्ही म्हणालात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र या, नाही आले तर तुम्ही करणार काय? उद्या असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली नाही तर तुम्ही करणार काय? तो त्यांचा उमेदवार तो त्यांचा उमेदवार उभा करणार आणि मग तुम्ही बोटा मोडणार, अरे ये आपस में लड़ रहे, क्या करूं मैं? आपस में लड़ने दो उनको. आप अपनी ताकत देखो, आप अपना वजूद देखो, आप अपना हिम्मत देखिए, हौसला करिए. क्या है, निर्णय को बदल नहीं सकते. अगर आपका दिल और दिमाग ये कह रहा है कि मैं इस निर्णय को बदल सकता हूं, तो मैं उसी तरीके से अपना बर्ताव करना चाहिए. और जिस दिन आपने ये किया उस दिन परिवर्तन की लहर जो है इस देश में शुरुआत होगी. ये अपन ध्यान में रखना होगा. मायूस होकर कोई राजनीति नहीं होती है. अगर जीतना है मैदान में तो बाद में जीतना होता है, पहले दिमाग में जीतना होता है. दिमाग में एक दफे जीत बैठ गई, कागजों पर और मैदान में उतारने में कोई समय नहीं लगता है. अगर जीत दिमाग में ही नहीं बैठी है तो आप जीतोगे कहां से, खेलोगे कहां से? राजनीति इस वक्त जो है दो खेमे में बढ़ चुकी है. एक जो है नथुराम गोडसे, हेगड़ेवार गोलवलकर इस खेमे में बैठी हुई है, और दूसरा जो है वो महात्मा फुले, शाहू महाराज, बाबा साहब अम्बेडकर, महात्मा गांधी, इनके विचारों में बैठी हुई है. दोनों में से एक रास्ता है. अब ये दोनों में से एक रास्ता जो है लोगों को चुनना है, आपको चुनना है. आप जिस तरह से रास्ता चुनोगे मुसलमानों, उस तरह से आपको 20% यहाँ का आम आदमी दिखाई हुए, आप 20% आदमी जो है वो आपकी तरफ झुकाया हुआ दिखाई देगा. और वही जो है निर्णायक परिस्थिति होगी, ऐसा मैं यहां पर मानता हूं. दोस्तों, ये जो दंगों की कार्रवाई है, उम्मीद मत लगा के बैठिए. इसलिए कि अभी के जो गृह मंत्री है, उस वक्त मुख्यमंत्री थे, उनकी तरफ से सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दाखिल किया कि भीमा कोरेगांव के जो 2 आरोपी है उसको हम पकड़ेंगे. एक को पकड़ा लेकिन दूसरे को पकड़ने की हिम्मत नहीं. और ये एफिडेविट जो है 2018 में सबमिट किया हुआ है. आज हम लोग 2023 में, 5 साल हो गए. बीच में कांग्रेस की सरकार है, मैं उससे उम्मीद कर रहा था कि वो एक्शन ले, लेकिन उन्होंने कहा प्रकाश भाई थोड़े धीरे से. मैंने कहा राजनीति धीरे से नहीं चलती, अपनी गति से चलती है. अगर आप अपने गति से नहीं चल गए तो मैंने कहा मान लो आपका भी सत्यानाश होने में कोई कम वक्त नहीं लगेगा, क्योंकि डर आपके मन में बैठा हुआ. और इसलिए मैं उम्मीद करता हूं कि एक लक्ष्य बना लीजिए. कौन हारे कौन जीते ये अलग बात है. एक लक्ष्य अगर हम लोग ने बना लिया तो मेरे ख्याल से उसको हासिल करना आसान हो.
और वो लक्ष्य क्या है कि 2024 में नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर नहीं होगा, ये लक्ष्य हम लोग ने वहां पर बनाना चाहिए। 2024 में नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर नहीं होगा, सरकार किसकी भी आए, सेक्युलर की सरकार आए तो हम लोग तालियां बजाएंगे और आनंद उत्साह करेंगे। और ये लक्ष्य मैं मानता हूं कि बहुत आसान है, कोई लंबा नहीं। नरेंद्र मोदी को अगर प्रधानमंत्री बनना है तीसरे बार, तो उसके पास 272 एमपीज होना जरूरी है। कितने एमपीज होना जरूरी है? आवाज नहीं आ रही। और 272 नहीं आए तो जो इकट्ठा नहीं आ रहे थे, जिनको मोदी ने अड़चन लगाई थी, वो पहला कहेंगे भैया इसको निकालो तो अपनी गर्दन की तलवार मोकली हो जाएगी। और अपनी गर्दन की तलवार निकालने के लिए ये कहेंगे तुम मोदी छोड़ के अगर किसी कोई हो रहा है तो हम लोग उसके साथ में जाएंगे, वरना हम नहीं किसी के साथ जाएंगे। क्योंकि उनको पता है कि मोदी रहा तो एक तरफ तलवार है और दूसरी तरफ तिहाड़ जेल है और दूसरा मार का ही बचाना। अपनी जान छुड़ाने के लिए, अपनी जान छुड़ाने के लिए, अपनी जान छुड़ाने के लिए ये भारतीय जनता पक्ष की सरकार केंद्र में नहीं आने देंगे, क्योंकि उनको अपनी हिफाजत करनी है। वो अपनी हिफाजत करेंगे और फिर आपकी हिफाजत करेंगे, ऐसी परिस्थिति है। और इसलिए मायूस जो एक डर और खौफ पब्लिकली जब मुसलमान कहता है तो कहता है मैं अल्लाह के अलावा और किसी को डरता नहीं हूं, लेकिन बैठक में अगर बैठ गया तो बोलते सर बहुत तकलीफ हो रही है, बहुत डर रहा हूं मैं। बात सही है आपकी, बर्ताव वैसे सरकार की ओर से बर्ताव हो रहा, डर और खौफ बैठाने की बात सरकार की चली है। लेकिन अगर हम लोग हिम्मत से चले और ये सोच के चले कि 2024 में भारतीय जनता पक्ष आरएसएस की सरकार गिरानी है, मतलब गिरानी है, तो हम